दुध्या त्याच्या आईचे, केव्हाही कुठेही कधीही आणि कसेही बाळाला दुध्या त्याच्या आईचे, केव्हाही कुठेही कधीही आणि कसेही मातेने घ्यावा सकस आहार, ज्यामुळे होईल बाळ सुदृढ फार छान. आईचे चिकून रे वरदान, जे बनेल बाळाचे पहिले लसीकरण. आईचे दूध हे अमृत समान, बाळाला दुध्या बनवता छान. हा बाळासाठी सर्वश्रेष्ठ आहार, नाही होणार कधी आजार. मातेची काळजी स्तनाच्या स्वच्छतेची, नाही होणार बाळाला चिंता संसर्गाची. सन्मान करी घटनाचे आई बाळाचे, आई आणि बाळ नाते आहे वात्सल्याचे. आई होण्याचं मातेला समाधान, सन्मान आहे निसर्गाचे वरदान. बाळाला दुध्या त्याच्या आईचे, केव्हाही कुठेही कधीही आणि कसेही बाळाला दुध्या. आज तुम्हाला स्तनपानाविषयी माहिती सांगणार आहे. स्तनपान आत्ताच सांगितल्याप्रमाणे ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा स्तनपान सप्ताह म्हणजे ब्रेस्ट फीडिंग वीक म्हणून ओळखला जातो. तर स्तनपान म्हणजे काय ते बसलेल्या सर्वच महिलांना माहीतच आहे. तर स्तनपान म्हणजे काय, तर बाळाच्या जन्मापासून बाळ 6 महिन्याचे होईपर्यंत बाळाला केवळ आईचे दूध देणे म्हणजे स्तनपान. मग हे स्तनपान कधीपासून सुरू केले पाहिजे, तर बाळ जन्मल्याबरोबर अर्ध्या तासाच्या आत बाळाला आईचे दूध पाजणे गरजेचे आहे. बाळाला आईचे दूध पाजणे गरजेचे आहे. बाळ जन्मल्याबरोबर अर्ध्या तासाच्या आत बाळाला आईने दूध पाजणे याला पहिले लसीकरण बोलतात. पहिले लसीकरण कसे, तर आईच्या दुधामध्ये पहिले 5-6 दिवस चिकाचे दूध असते आणि या चिकाच्या दुधामध्ये रोगप्रतिकारक शक्ती असल्यामुळे बाळाचे अनेक प्रकारच्या आजारांपासून संरक्षण होते. उदाहरणार्थ सर्दी, खोकला, पडसे यासारख्या अनेक आजारांपासून बाळाचा बचाव होतो. त्यामुळे बाळाला निव्वळ स्तनपान केले पाहिजे. निव्वळ स्तनपान म्हणजे काय, तर बाळ हे 6 महिन्याचे होईपर्यंत बाळाला केवळ आईचे दूध पिले पाहिजे. इतर कोणतेही पदार्थ देऊ नये. उदाहरणार्थ मध, साखरेचे पाणी, साधे पाणी, जीवनसत्वाचे थेंब, गाईचे दूध यासारख्या पदार्थांमुळे बाळाला जंतू संसर्ग होऊ शकतो आणि त्यामुळे बाळाच्या जीवाला धोका संभवू शकतो. तर बाळाला केवळ स्तनपान केले पाहिजे, आईचे दूध देणे गरजेचे आहे. सुरुवातीच्या काळात आईचे दूध हे पातळ पाण्यासारखे असते आणि त्यानंतर ते घट्ट असते. पण या दुधामुळे बाळाची तहान व भूक हे दोन्ही भागले जाते. तर बाळाला दूध पाजताना एका बाजूचे दूध पाजावे. तर एका बाजूचे दूध पाजावे. बाळाला हवा तेवढा दूध देणे गरजेचे आहे. त्याला अनिर्बंध स्तनपान बोलतात. म्हणजे रात्री दिवसा बाळाला केव्हाही भूक लागली तर त्याला आईने दूध देणे अत्यंत गरजेचे आहे. तर बाळाच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी लागणारे सर्व अन्न घटक हे आईच्या दुधामध्ये पुरेशा आणि आवश्यक प्रमाणात असतात. त्यामुळे आईचे म्हणजेच काय, आईचे दूध हे बाळासाठी अमृतच आहे. आई व बाळामधील नाते घट्ट करणारा हा प्रसूतीनंतरचा एक नैसर्गिक टप्पा. तर आज आपण बघितले की स्तनपान म्हणजे काय आणि स्तनपान कधीपासून सुरू केले पाहिजे. अशाच प्रकारे स्तनपानाचे अनेक फायदे बाळ व आई या दोघांनाही आहेत आणि ते कोणते हे आज आपल्याला सिस्टर संगीता सांगतील. मी संगीता
आज मी तुम्हाला स्तनपानाचे फायदे सांगणार आहे. बाळाच्या आरोग्यासाठी स्तनपान हे अतिशय महत्त्वाचे असते आणि बाळाच्या पुढील आयुष्यासाठी त्याचे अनेक फायदे होत असतात. ते आज मी तुम्हाला समजून सांगणार आहे. पहिलं म्हणजे बाळाला होणारे फायदे. रोग प्रतिकार शक्ती वाढते, म्हणजे आईच्या दुधामध्ये अँटीबॉडीचे प्रमाण असल्यामुळे बाळाला रोग प्रतिकार शक्ती मिळते. त्यामुळे श्वसनाचे आजार, जंतू संसर्ग होत असेल त्याच्यापासून प्रिव्हेंट करता येते. त्याच्यानंतर आहे की पाचनक्रिया सुधारते. पाचनक्रिया सुधारते का सुधारते? कारण की आईच्या दुधामध्ये प्रोबायोटिक्सचे प्रमाण असल्यामुळे बाळाचे पाचनक्रिया सुधारते आणि बाळाला जर अतिसार, जुलाब यांसारखे आजार होण्यापासून प्रबंध करता येते. त्याच्यानंतर बाळाचा मेंदू हा तल्लख होण्यासाठी स्तनपान हे अतिशय महत्त्वाचे आहे. नंतर आहे की दात मजबूत होतात. आईच्या दुधामध्ये योग्य प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण असल्यामुळे दात मजबूत होण्यास मदत होते. तसेच रक्ताचा कर्करोग कमी प्रमाणात करता येतो. बाळाच्या वाढ आणि विकासासाठी स्तनपान हे अतिशय महत्त्वाचे आहे. बाळ जन्मल्यापासून ते पहिले सुरुवातीचे 6 महिने बाळ मृत्युमुखी पडण्याची दर हे जास्त असतो, पण जर तुम्ही स्तनपान योग्य रीतीने आणि योग्य पद्धतीने केले तर त्याचा दर कमी करता येतो. त्याच्यानंतर आहे की आईला होणारे फायदे. आईला होणारे फायद्यांमध्ये काय असतं तर थायरॉइड, स्तनांचा कर्करोग, तसेच अंडाशयाचा कर्करोग याचे प्रमाण कमी करता येते. त्याचप्रमाणे डिलिव्हरीनंतर म्हणजे प्रसूतीनंतर जो होणारा रक्तस्राव आहे तो कमी करून गर्भाशय पूर्वस्थितीत येण्यासाठी त्याचा मदत केली जाते. म्हणून स्तनपान हे आवश्यक आहे. त्याच्यानंतर ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय तर आईचं आपल्या शरीरात प्रत्येक आईच्या शरीरामध्ये जी हाडांची विस्फोटता निर्माण होते ती भरून काढण्यासाठी स्तनपान हे अतिशय महत्त्वाचे आहे. तसेच डिलिव्हरीनंतर म्हणजे प्रसूतीनंतर वजन जे काही वाढते मातेचे ते कमी होण्यास मदत केली जाते. त्याच्यानंतर आहे आपल्या इकॉनॉमी म्हणजे पैशाची बचत केली जाते. आपण नॉर्मली बाहेरचं दूध चालू करतो ते अतिशय खर्चिक असते, त्याच्यामुळे स्तनपान हे पैशाची बचत केली जाते. तसेच पुढे आईला जे काही मधुमेह असेल, उच्च रक्तदाब आहे, हृदय किंवा रक्तवाहिन्यांचे जे आजार आहेत ते कमी करण्यास मदत होते. अशा पद्धतीने हे स्तनपानाचे फायदे आज मी तुम्हाला सांगितले आहेत. त्याच्यानंतर सिस्टर श्रद्धा तुम्हाला आज स्तनपानाची काळजी कशी घ्यावी ह्याची माहिती देणार आहे. थँक्यू. मी आता तुम्हाला सगळ्यांना सांगते की स्तनपानाची काळजी कशी घ्यावी, म्हणजे आईने स्तनपान करताना काय काय काळजी घेतली पाहिजे. तर स्तनपान करताना आधी प्रेग्नेन्सी पासूनच आपल्या सगळ्याची काळजी घेतली पाहिजे. व स्तनपान करताना आईने बाळाला घेऊन एका शांत ठिकाणी बसले पाहिजे व कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसले पाहिजे. म्हणजे पाठीला टेका घेतला पाहिजे आणि व्यवस्थित बसून बाळाला दूध पाजले पाहिजे. बाळाला दूध पाजण्याआधी सगळं व्यवस्थित स्वच्छ करून घेणे व बाळाला दूध पाजताना कशा पोझिशननी बसावे हे तुम्हाला आता सिस्टर सांगतील. पण जसं स्तन दूध पाजायच्या आधी स्तनाची काळजी घेतली पाहिजे, स्तन स्वच्छ केले पाहिजे व्यवस्थित आणि मग बाळाला दूध पाजलं पाहिजे. म्हणजे जेणेकरून बाळाला व्यवस्थित दूध भेटेल व त्याचं पोट सुद्धा भरेल. आणि त्याच्यानंतर बाळाला दूध पाजल्यानंतर त्याची टेकर काढावी. जशी आपल्याला माहिती आहे व्यवस्थित बाळाला सरळ उभे धरून आपण टेकर काढतो, जेणेकरून बाळाचं पोट भरले की नाही किंवा बाळ उलटी करणार नाही व त्याचं पोट व्यवस्थित भरेल. आणि दुसरी गोष्ट बाळाला दूध पाजताना आपण आईचा पोट किंवा बाळाचं पोट आईच्या अंगाशी लागलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून बाळ सुरक्षित फील करतं आईसोबत. व्यवस्थित बाळाची काळजी घेऊन स्तनपानाच्या विविध पद्धती पाहूया. आपल्या सर्वांना माहितीच आहे स्तनपान ह्या कुठल्या पद्धतीत करतात. तर ह्याच्यात आपण जर घरी 2 पद्धती यूज करतो. सर्वात पहिली पद्धत आहे क्रॅडल पोझिशन, म्हणजे आपल्या हाताचा असा पाळणा केला जातो व बेबीला आपण बेबीच्या मानेला इकडे पकडायचं, बेबीला जो हा कोना आहे तिथे ठेवायचं. सर्वात प्रथम आईने कुठेही बसून दूध पाजा, बेडवर पाजा, टेबलवर बसून पाजा, खुर्चीवर पाजा किंवा जमिनीवर पाजा, पण सर्वात प्रथम आईने पाठीला सपोर्ट दिला पाहिजे. का तर तिला जेणेकरून पुढे पाठदुखीचा त्रास होऊ नये. दुसरी गोष्ट म्हणजे नेहमी बाळाला घेताना बाळाची मान ही नेहमी कोपराच्या इथे असली पाहिजे व बाळाचं गाल हे छातीला चिपकलं पाहिजे. तसेच बाळाचा कान, बाळाचं शोल्डर आणि बाळाचा पाय हा एके दिशेने
उतरत्या दिशेने असला पाहिजे. का तर बाळ जे काही दूध पिये ते डायरेक्ट पोटात जाऊन त्याच्यामधून काही जी हवा वगैरे जाईल ती पोटात जाणार नाही. त्या कारणाने व बाळाला पचनास मदत होईल. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा दूध स्तनपान करतो तर ह्या स्तनपानामध्ये ज्यावेळी आपल्या निप्पलचा पूर्ण काळा भाग असतो, तो काळा भाग हा बाळाने तोंड उघडलं की पूर्ण काळा भाग हा बाळाच्या तोंडात द्यायचा. आपण पाहायचं की पूर्ण काळा भाग तोंडात जातो. याचा अर्थ जो काळा भाग आहे त्याच्यात जे काही छिद्र असतात त्याच्यात ना दुधाचे प्रमाण हे जास्त असते. ज्या प्रकारे बाळ पूर्ण काळा भाग तोंडात घेतो व तो सक करतो त्यामुळे बाळाचं पूर्णपणे तोंड भरलं जातं, पोट भरलं जातं. तसेच जर बाळाने फक्त समोरचं निप्पल फक्त ओढत राहिला त्यामुळे स्त्रियांना असं त्याच्यावरती जखम होते किंवा क्रॅक निप्पल होतात. मग त्यामुळे आईला बाळाला दूध पाजण्याची इच्छा होत नाही. त्याच्यामुळे ही इच्छा वाढवण्यासाठी बाळाला व्यवस्थित प्रकारे दूध दिलं पाहिजे. तसेच हा जो दुसरा हात आहे तो आपल्या छातीला पकडून त्याचा एका हाताने सपोर्ट द्यायचा आणि पूर्ण बाळाला दूध पाजायचं. तसेच जर तसं जमत नसेल तर ह्या कात्रीने जे काही स्तनाचे आपले जे निप्पल आहे त्याचा असा आधार देऊन पूर्णपणे निप्पल हे बाळाच्या तोंडात गेलं पाहिजे. दुसरी पद्धत आहे फुटबॉल पोझिशन. ही फुटबॉल पोझिशन म्हणजे जे ट्विन्स बाळ ज्यांना जुळी मुलं झालेली आहेत ते ह्या पद्धतीचा उपयोग करतात. म्हणजे आपणही करू शकतो, पण कसं जुळे जेव्हा मुलं असतात तेव्हा ॲट अ टाइम त्या मुलाला एक रडायला लागलं की दुसरंही रडायला लागतं. त्यामुळे दोन्ही बाळांना म्हणजे दुधाची गरज असते. मग त्यावेळेस काय करणार, त्यावेळेस आपण पाठीला सपोर्ट द्यायचा. सपोर्ट द्यायला विसरायचा नाही. आईने आणि बाळाने नेहमी कम्फर्टेबल पोझिशनमध्ये दूध पाजलं पाहिजे. ज्यावेळी तुम्ही फुटबॉल पोझिशन ही यूज करता जुळ्या बाळांमध्ये त्यावेळी बेबीला असं ठेवून बेबीचे पाय असे मागे सोडायचे आणि तुम्ही पाठीला सपोर्ट देऊन असा खुर्चीवरती बसू शकता किंवा बेडवरती बसू शकता. ही जुळ्या बाळांमध्ये करतात किंवा आपण एक सिंगल बेबीमध्येही करू शकतो. जुळ्या बाळामध्ये का तर ते रडायला लागलं तर दोन्ही बाळाचं पोट भरेल आणि दोन्ही बाळं शांत होतील. नंतर तिसरी पद्धत आहे ही लेड बॅक पोझिशन. या पोझिशनमध्ये काय होतं, आपण बेडवरती बसायचं, पाठीमागे सपोर्ट द्यायचा उशीचा वगैरे. उशीचा सपोर्ट दिल्याच्या नंतर बेबीला झोपल्यानंतर असंच ठेवायचं म्हणजे असं आपल्या अंगावरती आणि मग तेव्हा दूध पाजायचं. याला बोलतात लेड बॅक पोझिशन. चौथी पद्धत आहे ही साईड लाईन पोझिशन. या पोझिशनमध्ये ही पोझिशन जास्त करून ऑपरेटेड ज्यांचं सिझरियन वगैरे झालेलं आहे त्या पेशंटला ही पोझिशन यूज करतात. जसं की सिझर झालं की आईला लगेच दूध पाजता येत नाही, की बेहोश हालतमध्ये असते किंवा स्वतःही हालचाल करू शकत नाही. त्यावेळी अशा म्हणजे जे कोण रिलेटिव्ह असतील त्यांनी आपल्या म्हणजे मी तुम्हाला आता माझ्याकडे तोंड करून नाही दाखवत तर तुमच्याकडे तोंड करून दाखवते. समजा इथे आई झोपलेली आहे तर रिलेटिव्हने तिला हेल्प करायची. बेबीला असं मानेकडे हात पकडायचा, सपोर्ट द्यायचा पहिला बेबीला आणि बेबीचं गाल आहे हे आईच्या छातीला टच झालं पाहिजे आणि तेव्हा एका कुशीला होऊन बेबीला सक करा. हवं तर तुम्ही असा हात देऊन आईला पाठीला सपोर्ट द्या उशीचा आणि बेबीलाही इथे मागे सपोर्ट देऊन दूध पाजू शकता. मी असं करून दाखवते कारण की म्हणजे तुम्हाला समजेल. किंवा आता मी माझ्याकडे करून दाखवते. समजा मी झोपलेली आहे, बेबीला इथे जे कोण रिलेटिव्ह असतील, आता माझा सिझेरियन झालं कोणतरी रिलेटिव्ह असेल तिला इथे मानेचा सपोर्ट द्यायला सांगायचं आणि बेबीला अशा प्रकारे दूध पाजायचं. नंतर तिसरी पोझिशन नंतर आता जे काही आपण दूध पाजतो हे एका शांत रूममध्ये म्हणजे दूध पाजायचं. जसं बेबी आणि आईमध्ये कनेक्शन निर्माण झालं पाहिजे. दूध पाजताना नेहमी बेबीसोबत बोलायचं. मग आई ही दूध पाजताना नेहमी कम्फर्टेबल पाहिजे आणि बेबी देखील कम्फर्टेबल पाहिजे. कारण की आपण अर्धा तास बेबीला असं हातात घेऊन दूध पाजू शकत नाही. त्याच्यासाठी आपण तिथे बेबीला उशीचा सपोर्ट घ्यायचा, मांडीखाली उशीचा सपोर्ट घेतात. त्यामुळे बेबीचं हे पोट चांगल्या प्रकारे भरतं व आपलं बेबी हे सुदृढ आणि पौष्टिक होतं. त्यामुळे आता पुढची माहिती बेबीला दूध कसं पुरेल किंवा पुरत नाही हे सिस्टर संध्या तुम्हाला सांगते. बाळाला दूध पुरेसे आहे का असं आपण कशावरून ओळखू शकतो किंवा आता मी जे तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. बाळ जर रडत असेल किंवा झोपत नसेल तर आपण समजू शकतो की बाळाला दूध पुरेसा नाही. पण बाळ एकदम व्यवस्थित शांतपणे झोपत असेल, रडत नसेल तर आपण समजायचे की बाळाला दूध हे पुरेसे आहे. त्यानंतर 24 तासामध्ये बाळ 10 ते 15 वेळेस जर सू करत असेल तर आपण समजायचे नक्कीच की बाळाला हे स्तनपान आपल्याकडून पुरेसं आहे. त्यानंतर आपण जन्मताचं वजन बाळाचं आणि 15 दिवसापर्यंत केलेले वजन हे जर सेम भरलं तर आपण समजायचं की बाळाचं वजन वाढते. त्यानंतर 15 दिवसानंतर बाळाचं हे डेली 25 ते 30 ग्रॅमने वजन वाढत असतं. तर हे वजन वाढलं म्हणजे व्यवस्थित जर बाळाचं वेट वाढत असेल तर आपण समजायचं बाळाला हे स्तनपान पुरेसं आहे. व बाळ जर झोपत
बाळाला पुन्हा दूध पाजायला उपाय असेल. म्हणजे बाळ व्यवस्थित मोठं असेल तरी आपण समजू शकतो की बाळाला किती टेस्ट मिळत आहे. ते आहे लेडीज स्वतःची फिगर मेंटेन करण्यासाठी बाळाला दूध पाजण्यासाठी टाळाटाळ करतात किंवा जे काही इतर लेडीज असतात ते जॉबला जातात कुठेतरी आपल्या ऑफिसला वगैरे दुसरे जात असतात तर त्यामुळे पण काही लेडीज दूध पाजत नाही. तर त्यावरती 2 शब्द कारणं आहे. ऐकेला सासूचं बाई ग दूध पाजणं बाळाला आई ग ऐकेल्या सासूचं बाई ग दूध पाजणं बाळाला आई ग ऐकेला सासूचं बाई ग दूध पाजणं बाळाला आई ग ऐकेल्या सासूचं बाई ग दूध पाजणं बाळाला आई ग म्हणजे सौंदर्य जातंय बाई ग म्हणजे सौंदर्य जातं या बाई ग तिला बाळाची पडली नाही ग तिला बाळाची पडली नाही ग तिला बाळाची पडली नाही ग हिला फॅशनची पडली बाई ग तिला बाळाची पडली नाही ग हिला फॅशनची पडली बाई ग सोनू ऐकेला सासूचं बाई ग दूध पाजणं बाळाला आई ग ऐकेल्या सासूचं बाई ग दूध पाजणं बाळाला आई ग ज्या मुलीला कामाला जातात त्यांना काळजी असेलच की आपण कामाला गेल्यावर आपल्या बाळाला दूध कसे पाजायचे. तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही कामाला जाताना बाळाला एका साईडचं दूध पाजणारच आहात. एका साईडचं दूध पाजणारच आहात त्यावेळी दुसऱ्या साईडचं दूध हे एका बाउलमध्ये तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि हे दूध आहे ते तुम्ही 4 ते 6 तास फ्रीजच्या बाहेर राहू शकता, चांगलं राहू शकतं आणि फ्रीजच्या आतमध्ये 24 तास चांगलं राहू शकतं. जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर चांगल्या प्रकारची प्लास्टिकची बॉटल किंवा काचेची बॉटल किंवा मेडिकलमध्ये प्लास्टिकच्या काही पिशव्या भेटतात दूध चालवण्यासाठी त्या पिशव्या सुद्धा तुम्ही आणू शकता आणि त्याच्यावर तुम्हाला नेट आणि टायमिंग लिहून ठेवायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पाहिजे तुम्ही कधी जेव्हा ते बाहेर द्यायची वेळ येईल तेव्हा ते गॅसवर गरम करायचं नाही आहे तर ते कोमट पाण्याच्या भांड्यामध्ये ते जे तुम्ही काही साठवलेलं आहे ते तुम्हाला ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही बाळाला पाजाल तेव्हा ते बघा की ते जास्त गरम नाही का झाले तर 2-3 थेंब तुमच्या हातावर घ्या. ते गरम झाले नाही किंवा ते थंड तर नाही राहिलं याकडे लक्ष द्या. जेव्हा तुमचे नातेवाईक बाळाला पाजतील तेव्हा त्यांना सांगायचं की वाटी चमच्याने दूध पाजायचं आहे बाळाला आणि दूध पाजून झाल्यावर बाळाला खांद्यावर घेऊन ढेकर काढायचं आहे. ढेकर काढल्यास बाळाला उलटी होणार नाही. आणि यामुळे आईने स्तनपान करणाऱ्या मातेने काय आहार करायचा आहे त्याबाबत माहिती तुम्हाला आईने कशा प्रकारचा आहार दिला पाहिजे याविषयी थोडी माहिती देणार. तर आपल्याला माहितीच आहे की सगळ्या स्त्रिया असतात त्या ज्यावेळेला प्रेग्नंट असतात तर तेव्हा त्यांची कॅलरीची जी रिक्वायरमेंट असते किंवा कॅलरीची जी आवश्यकता असते ती 200 ते 300 किलो कॅलरीजनी अधिक वाढलेली असते. आणि ज्यावेळेला त्या मदर असतात किंवा ज्यावेळेला त्यांच्या पोटामध्ये बेबी असतात तर त्यावेळेला त्या स्वतःची काळजी पुष्कळ प्रमाणामध्ये घेताना दिसतात. परंतु ज्यावेळेला त्या आई बनतात त्याच्यानंतर स्वतःच्या आहाराकडे त्या लक्ष देत नाही. बरोबर की नाही. तर मग आज आपण पाहणार आहोत की स्तनपानाच्या दरम्यान मातेने कुठल्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे. तर जर मानवी जर असते म्हणजे जर ती मांसाहार घेत असेल तर तिने मांस, मच्छी, त्याचप्रमाणे खेकडा किंवा मग माशी असं सूप पिलं तर तिच्या दुधामध्ये अधिक त्याची वाढ होणार आहे. आणि जर ती व्हेजिटेरियन असेल तर मग तिने जास्ती प्रमाणामध्ये हिरव्या पालेभाज्या, त्याचप्रमाणे पनीर, दूधयुक्त पदार्थ, फळे, त्यानंतर सर्व मातांनी जी काही सुकामेवा आहे तो अधिक प्रमाणामध्ये घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पाण्याची जी रिक्वायरमेंट आहे जर आपण बघतो की आजकाल आपण पाणी जास्ती पित नाही. नॉर्मली जे पण माणसं आहेत ते पाण्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु कमीत कमी 2.5 ते 3.5 लिटर पाणी आपलं दैनंदिन ते आपण पिणं गरजेचं आहे. आणि मातेने तर आणखी जास्त प्रमाणामध्ये पाणी पिणं खूप गरजेचं आहे. तर अशा प्रकारचा आपण आहार फॉलो करायला पाहिजे. त्याचप्रमाणे मातेने वेगवेगळं जसं की बडीशेपचं पाणी किंवा मग पोह्याचं पाणी हे जास्ती प्रमाणात जर घेतलं तर तिला दूध वाढण्यास त्याच्यामध्ये मदत होणार आहे. त्याचप्रमाणे आणखी जे काही कडधान्य आहे ते सुद्धा मातेने जर जास्त प्रमाणात खाल्ले तर दूध वाढण्यामध्ये त्याचा परिणाम चांगला होणार आहे.
सर्व प्रकारच्या फळभाज्या फळे खाणं खूप गरजेचं आहे. आणि ज्यावेळेला तुझा वेळ असेल तर त्या दिवसभरामध्ये कधी पण ती फ्रुट्स किंवा मग फ्रूट ज्युसेस घेऊ शकते की जेणेकरून त्याचा देखील तिच्या शरीरावरती चांगला परिणाम होऊन बाळाची वाढ विकास होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे आपण लक्षात घेऊया की स्तनपान देताना काय काय काळजी घेतली पाहिजे. तर काय म्हटलं पाहिजे की निरोगी आहार म्हणजेच हिरव्या पालेभाज्या जसं मी तुम्हाला आता सांगितलं होते. त्याचप्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्याच्या शिवाय तिने जास्त कॅलरीज घेतल्या पाहिजे. कारण का तर समजा तिने जास्त कॅलरीज खाल्ल्या तर काय होणार, वजन वाढणार, ओबेस होणार आणि पर्यायी बाळावरती पण त्याचा दुष्परिणाम दिसणार आहे. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त कॉफी किंवा कोल्ड ड्रिंक्स किंवा एनर्जी ड्रिंक्स जे असतात अशा पद्धतीने त्यापासून तिने दूर राहायला पाहिजे. कारण त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात आणि ते शरीरासाठी तिच्या चांगले नसतात आणि पर्यायी बाळासाठी पण चांगले नसतात. त्याचप्रमाणे बाळाला नियमितपणे स्तनपान तिने दिलं पाहिजे. आणि जे काही टॉप फीड आहे, टॉप फीड म्हणजे काय की ब्रेस्ट फीड व्यतिरिक्त किंवा स्तनपान व्यतिरिक्त तिने कुठलेही दूध तिने बाळाला दिलं नाही पाहिजे. त्याचप्रमाणे स्तनपान करताना जास्त तिने तणाव सहभागी घेतला पाहिजे. कारण का की मदर काय करते की स्वतः स्ट्रेस मध्ये असते, तणावात असते, त्याच्यामुळे पण बाळाला परिणाम होतो. त्याचप्रमाणे तिने आराम करणे हे खूप गरजेचं आहे. म्हणजे दिवसभरामध्ये कमीत कमी 2 तास तिने स्लीप घेतली पाहिजे किंवा आराम केला पाहिजे आणि त्यासाठी 6 ते 8 घंटे तिने झोप घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधी घेतली पाहिजे. बरोबर की नाही? जर समजा तिने स्वतःहून ती एखादी गोळी चालू केली स्वतःच्या मनाने की आजकाल इंटरनेटवरती भरपूर काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि ती ऐकून किंवा इतरांच्या सल्ल्यानुसार ती घेते आणि त्याचा दुष्परिणाम तिच्यावरती होऊ शकतो. हे सर्व गुण हे सर्व तिने लक्षात ठेवलं पाहिजे. विशेष करून तिने आहारावरती स्वतः कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. तर आज मला समजलंच आहे की स्तनपान म्हणजे काय, स्तनपानाचे फायदे काय किंवा स्तनपान कशा प्रकारे करायला पाहिजे, आहार कशा प्रकारे घेतला पाहिजे. थँक्यू. आणि सगळ्यांनी सुद्धा याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे भाग घेतला आणि स्तनपानाविषयीची माहिती सांगितली आणि तुम्ही सर्वांनी हे शांतपणे ऐकून पण घेतली. त्याबद्दल सर्वप्रथम तुम्हाला सर्वांचे धन्यवाद करते. आणि एक शेवटची कॅरोली आहे की तुम्ही ऐकावी, संगीत स्वरूपात आहे की तुम्ही ऐकावी. काय होतीस तू, काय झालीस तू, काय होतीस तू, काय झालीस तू, अगं तुई आता आई झालीस तू, अगं लेकी आता आई झालीस तू, काय होतीस तू, काय झालीस तू, काय होतीस तू, काय झालीस तू, अगं वेडी मुली आई झालीस तू, अगं आई झालीस तू, बाळासाठी आज धडधडलीस तू, बाळासाठी आज धडधडलीस तू, आय होतीस तू, निर्गणी झालीस तू, आय होतीस तू, निर्गणी झालीस तू.